प्रेक्षक हो नमस्कार, मी अक्षदा. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आता बातमी आहे जुन्नर येथून रमजान ईद उत्सवानिमित्त पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नर पोलीसच्या वतीने अंजुमन हायस्कूल जुन्नर येथे शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रमजान ईदच्या निमित्ताने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रशासनाने केलेल्या कामाबद्दल प्रशंसाही केली. यावेळी जुन्नर पोलीसचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, पोलीस निरीक्षक युवराज मोहिते, प्रांत अधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार हनुमंत कोळेकर, जुन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयश्री काटकर, नगराध्यक्ष श्याम पांडे, उपनगराध्यक्ष दीपेश सिंह परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुयात. रमजान हे तुम्ही सहकार्य करालच, परंतु ती शांतता तुमच्याकडून मिळालच. परंतु तुम्हाला माहित आहे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागलेला आहे. मुंबई पुणे येथील लोक आपल्या गावाकडे परतत आहेत, त्यामुळं परिस्थिती बिकट होत आहे. त्यासाठी तुमच्याकडून जास्त सहकार्याची अपेक्षा आहे, ती तुम्ही करालच, ह्यात काही शंका नाही. आज काल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांना आपल्याशी काय बोलायचं आहे, त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. सर्व तुम्ही हजर राहिला इथं, त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो आणि हा बैठकीस सुरुवात करतो. सोबत माहितच आहे, रमजान महिन्यामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे इफ्तार पार्टीचं आयोजन करत असतो. परंतु आता कोरोनाची पार्श्वभूमी असल्या कारणामुळे आपण ते सर्व कार्यक्रम बाजूला घेतले. वास्तविक पाहता मुस्लिम समाज ह्याचा पाया जो आहे हा बंधुत्व आणि समजूत आहे. मशिदीमध्ये आपण जातो, एका चौदावरती वजू करतो, एकाच गावांनी कोण पुसतो. मशिदीमध्ये एकच माठ असतो किंवा एकच पाण्याचं साधन असतं, त्या ठिकाणी आपण एकाच ग्लासने पाणी पितो. त्याच्यानंतर मशिदीत गेल्यानंतर आतमध्ये ज्यावेळेला आपण मशिदीत जातो तर रांगेत एकाला खांद्याला खांदा लावून आपण उभं असतो. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला नमाज पठण करून घरी जात असतो, प्रत्येक बांधवाशी आपण हात मिळवले करतो, त्याला मुसाफा म्हणतात. आणि गेल्यानंतर घरी आपण जेवण करतो, सगळे कुटुंब सगळे मित्रमंडळी एका ताटामध्ये जेवण करतात, एका ग्लासामध्ये पाणी घेतात. याचा अर्थ बंधुता हा इस्लामचा पाया आहे, समता हा इस्लामचा पाया आहे. शुक्रवारच्या दिवशी नमाजला सगळे मुस्लिम बांधव एक ठिकाणी एकत्र येतात, नमाज पठण करतात. जुमाला आपल्याची ईद म्हटली गेली आहे. त्यासोबत वर्षातून 2 ईद असतात, रमजान ईद आणि ईद उल अजहा आणि ईद उल फितर, बकरी ईदला म्हणतात. रमजान ईद बकरीदला संपूर्ण समाज एक ठिकाणी येतो, नमाज पठण करतो, जेवणावेळी होतात, एका ताटामध्ये 10 लोक जेवण करतात. हे संपूर्ण पाया इस्लामचा जो आहे समता आणि बंधुता आहे. परंतु ह्या करोनामुळे खेळ लागले आणि करत असताना आज आपण बसले बघतोय तर मशिदींना कुलूप लागलेलं आहे. 3 आणि 4 लोक मशिदीत नमाज पठण करतात शुक्रवारी, कारण प्रशासनाला आपलं सहकार्य करायचं. हा प्रादुर्भाव याचा रोग वाढू नये म्हणून आम्ही सगळे ह्या संपूर्ण समता आणि पायाचा जो इस्लामचा पाया आहे त्याला थोडंसं लांब राहून आपलं धर्म आपल्या घरी आपण साजरा करतो, आपले नमाज पठण आपल्या घरी करतो. तर हे करत असताना प्रत्येक मशिदीमध्ये, जगातल्या कोपऱ्यामध्ये जेवढ्या मशिदी आहेत जिथं जिथं नमाज होतात, विशेष आपल्या भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी नमाज होतात, ज्या ज्या ठिकाणी दुआ पठण होते, त्याच्यामध्ये एकच दुआ मागितली जाते. प्रथम तर हा रोग जो आहे आपल्या देशातून जावा, हे करोनाचं संकट आपल्या देशातून दूर व्हावं. हा संकटात जो आपला देश सापडलेला आहे त्या संकटातून आपल्याला मुक्ती भेटावी यासाठी प्रत्येक नमाजमध्ये, प्रत्येक दुआमध्ये आपण ही दुआ करतात. येते का म्हणून एक प्रकार असतो सर, शेवटच्या 10 दिवसामध्ये मशिदीमध्ये माणसं बसतात. त्याचं उद्दिष्टच हे असतं तर आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या देशामध्ये संकट आलेलं आहे, त्या संकटाचं निवारण व्हावं, ते संकट दूर व्हावं म्हणून परमेश्वराची थेट संवाद म्हणून एकटेकाप केला जातो. 10 दिवस तो माणूस त्या मशिदीमध्ये बसतो. प्रशासनाला आम्ही त्या संदर्भात कल्पना दिली होती. अतिशय चांगल्या पद्धतीनं जुन्नरमध्ये रमजान साजरा आहे. आजच्या या जुन्नर पोलीस स्टेशन मार्फत आयोजित रमजानच्या अनुषंगाने शांतता समितीच्या बैठकीला उपस्थित शहराचे नगराध्यक्ष पांडेजी, आमचे सहकारी जितेंद्र, असिस्टंट कलेक्टर, SDPO खन्ना मॅडम, नगरपालिका CEO
तहसीलदार साहेब, शांतता समितीचे सर्व सदस्य आणि इतर जमलेले प्रतिष्ठित नागरिक, आमचे मीडियाचे मित्र, जसं जितेंद्र साहेबांनी सांगितलं की जुन्नर शहराने किती चांगल्या प्रकारे सहकार्य गेले 2 महिने प्रशासनाला केलेलं आहे, त्याबद्दल सर्व आपण आपल्यासाठी सर्व टाळ्या वाजवू एकदा. खूप चांगल्या पद्धतीने. पण यामध्ये मी हेही पाहिलेलं आहे की SDM जुन्नर आंबेगाव जितेंद्र साहेबांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांचं मोठेपण आहे ते सांगत नाही, पण बाकी सर्व प्रशासनाच्या बरोबर समन्वय ठेवून एक लीडर म्हणून त्यांनी SDM म्हणून इथं काम केलेलं आहे. त्यामुळेच आम्हाला कलेक्टर किंवा बाकी कुणाला इकडं जुन्नरला यावं लागलं नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी त्यांनी जी सिस्टम सुरू केली होती, प्रत्येक चेकपोस्टवर बाहेरून येणाऱ्या व्यक्तीचं नाव घेतलं जातं, त्याचा मोबाईल नंबर आणि सर्व डिटेल्स घेतले जातात. त्यांनी जे सिस्टम सुरू केली होती ती सिस्टम आपण सर्व जिल्हाभर राबवतोय आता. आणि आता हा खरा वेळ आहे. आता जसं सांगितलं की लॉकडाऊन होतं तोपर्यंत काय अडचण नव्हती, स्ट्रिक्ट होतं, सगळेजण घरी थांबत. पण आता ही शिथिलता थोडी दिलेली आहे. यामध्ये आता खरा चॅलेंजिंग पिरियड आत्ता सुरू झालेला आहे. कारण आता आपल्या जवळ करोना येणार आहे कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून. पूर्वी कसं होतं, आपण घरी होतो, बाहेरच जात नव्हतो, त्यामुळं आपण करोनापासून दूर होतो. पण आज आपण काही ना काही कारणाने तुम्ही आता बाहेर पडणार आहात आणि त्यामुळं फार आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे. त्यामुळे असं समजू नये की लॉकडाऊन शिथिल झालं म्हणजे करोना गेला. काल देशामध्ये 5,500 केसेस आतापर्यंतच्या हायेस्ट केसेस मिळाल्या आणि पुणे शहरामध्ये 500 केसेस म्हणजे आतापर्यंतच्या हायेस्ट केसेस. म्हणजे आत्ता खऱ्या केसेस वाढायला लागले, तर पीक पिरियड आता आलेला आहे. एक उदाहरण म्हणून 2-3 हे सांगणार आहे की आपल्याला ह्याची गंभीरता कळण्यासाठी सर्वांना माहीत असेल, आपण सर्वजण आज नेट ट्रेनच्या माध्यमातून आहे. सदाशिव पेठेमध्ये एका मेडिकल दुकानदाराकडून किती लोकांना इन्फेक्शन झालं याचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. म्हणजे निष्काळजीपणा केला तर किती मोठ्या प्रमाणात हे होऊ शकतं. एक SRA कॉलनी आहे भवानी पेठेत, तिथं एक जहांगीर रुपी हॉस्पिटलमधली एक परिचारिका राहत होती. त्या अपार्टमेंटमध्ये 200 लोकांना इन्फेक्शन झालं एका परिचारिकेच्या मुळे. त्यामुळं हा खूप फास्ट स्प्रेड होणारा किंवा फास्ट इन्फेक्शन होणारा डिसीज आहे. त्यामुळे आपण असं हे समजू नये की मला काय होणार नाही. त्यामुळे जे सोशल डिस्टन्सिंग आहे किंवा ज्याला फिजिकल डिस्टन्सिंग म्हणतात, हे नॉर्म्स आपल्याला पाळलेच पाहिजे. मास्क घातले पाहिजे. सर्वात महत्त्वाचं, मास्क घातलं तर आपण आपलं स्वतःचं पण संरक्षण करतो आणि दुसऱ्याचंही संरक्षण करतो. आणि जे मगाशी जगजींनी सांगितलं की इस्लामचा पाया समता बंधुता आहे आणि आपण सर्वांचं एकमेकाचं रक्षण करणं हाही एक इस्लामची शिकवण आहे. त्यामुळं आपण ज्यावेळेस स्वतः सुरक्षित आणि दुसऱ्यालाही आपण सुरक्षित ठेवलं पाहिजे. त्यामुळं निश्चित मगाशी सांगितलं की आपल्या सर्वांचं कौतुक करतो. गेले 2-2.5 महिने जे काय महत्त्वाचे सण आले त्यामध्ये आपण आपल्या हजारो वर्षाच्या परंपरा बाजूला ठेवून त्या महामारीचं जे एक मुश्किल हालात आहे, मुश्किल वेळेस जे अशा मुश्किल हालात त्यावेळेस आपण जे काही गुरांमध्ये सांगितलेलं आहे की कसं वागलं पाहिजे, त्यामुळं ते आपण फॉलो सर्वांनी केलेलं आहे. आणि येणारे काही दिवस खरोखर मुश्किल आहेत. कारण म्हणजे जसं जितेंद्र साहेबांनी सांगितलं की जुन्नर तालुका, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद जे आज हॉटस्पॉट आहेत त्याच्याबरोबर सेंटरला ट्रान्झिट पॉईंट आहे. म्हणजे वाहनं सगळी इकडून येणारी नाशिकला जाणार, औरंगाबाद जाणार, ती जुन्नरकडूनच जातात. त्यामुळं आपण जरा जरी आपलं गार्ड लोअर केलं तर हे होऊ शकतं. त्यामुळं निश्चित आता खरं अलर्ट राहणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, जे कम्युनिटी लीडर्सची जे हे आहे तुम्ही सर्व कम्युनिटी लीडर्स आहात, म्हणूनच तुम्हाला शांतता समितीत बोलवलेलं आहे. त्यामुळं हे काय कुठलं काय कम्युनल लॉ अँड ऑर्डर झालेलं नाही. त्यामुळे असं काय कर्फ्यू जसं ज्यावेळेस काय दंगा वगैरे होतो त्यावेळेस आपण कर्फ्यू लावतो तसा हा कर्फ्यू लावण्याची गोष्ट नाही. हे आपल्याला फक्त काय सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे. आणि समजा एखादं चुकून एखादी केस पॉझिटिव्ह आली
एखाद्या मोहल्ल्यामध्ये, तर आपल्याला ते कंटेनमेंट झोन आणि हे सर्व करावं लागतं. ते तुम्ही वाचत असाल तर त्यावेळेस तुमची सर्वांची मदत लागणार, कारण त्या गल्लीचा किंवा त्या मोहल्ल्याचं काय कल्चर आहे, त्यामध्ये कोण लोक आहेत, त्यांना जे सांगणं आहे ते तुम्ही जर सांगितलं तर ते पटकन ऐकतात. हा असा अनुभव वेगवेगळ्या शहराचा वेगवेगळ्या जिल्ह्याचा आलेला आहे. त्यामुळं ह्या काळामध्ये जे स्वतःला नेते म्हणवतात तर त्याने आता खरं पुढे येण्याची गरज आहे, मग ते कुठल्याही पक्षाचे असो. आणि मला वाटतंय की समाजाचं रक्षण करणं हे सर्वात पवित्र काम आहे, कुठल्याही धर्माचं तुम्ही हे केलं. त्यामुळे आज समाजाला आपल्याला हे समाजाचं रक्षण करायचं आहे. जे काय तुम्हाला आज आपण सर्व समाजामुळे मोठे आहात, तर त्या समाजाचं रक्षण करणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. एसडीपी मैडम, नगर अध्यक्ष साहब और शांति समिति के बाकी के जो मेंबर हैं, सभी लोगों का मैं यहाँ पे स्वागत करता हूँ और आज शांति समिति की बैठक में आने के लिए आप सभी का धन्यवाद देता हूँ। 2 महीने से ज़्यादा टाइम हो गया है जब इस देश में कोरोना का प्रादुर्भाव चालू हुआ है, बच गया है। अपना जुन्नर तालुका ऐसी जगह लोकेट है जिसके एक तरफ पुणे है, एक तरफ मुंबई है और एक तरफ थाने है, जहाँ पे हर रोज सैकड़ों की संख्या में केसेस आते हैं। उसके बावजूद भी जुन्नर तालुका में अभी तक सिर्फ 1 केस आया है और उसके बाद जो मार्च में आया था और पिछले 2 महीने से अभी तक अपना ये तालुका कोरोना वायरस के अटैक से अभी तक अछूता रहा है। इसमें जो सबसे बड़ा योगदान है वो लोगों का योगदान है। आप लोगों का योगदान है कि जैसे ही कोई आदमी बाहर से आता है उसका आप लोग रिपोर्ट करते हैं। खुद लॉकडाउन के टाइम पे आप लोग घर पे रहे हैं। रमज़ान के महीने में आप सभी लोगों ने सोशल डिस्टेंसिंग मेंटेन किया है। मुंबई से आया आदमी, पुणे से आया आदमी, उसका आप इमीडिएटली उस दिन इन्फॉर्मेशन देते हैं, उसका आप खुद अपने स्तर पे लॉकडाउन इंश्योर करते हैं, उसको घर पे क्वारंटाइन करते हैं। उसके अंदर आप जो अवेयरनेस है वो फैलाते हैं कि आप घर पे बैठिए, आप घर पे रहिए 14 दिन तक। इस चीज़ का आप ध्यान देते हैं। अगर कोई आदमी नहीं बैठता है तो आप तुरंत उसके प्रशासन को इन्फॉर्मेशन देते हैं। इन सारी चीज़ों की वजह से ही आज अपन अभी तक इस वायरस से बचे हुए हैं। आने वाला टाइम अपने लिए और चुनौतियाँ लेकर आएगा। अब तक लॉकडाउन था, मुंबई से और पुणे से आने वाले लोग कम थे, लेकिन धीरे धीरे लॉकडाउन खुल रहा है, रिलैक्सेशन बढ़ रहे हैं। जैसे जैसे रिलैक्सेशन बढ़ेंगे वैसे वैसे बाहर से आने वाले लोगों की संख्या भी बढ़ेगी। लेकिन इसमें घबराने वाली कोई बात नहीं है। घबराने वाली इसलिए बात नहीं है कि अगर बाहर से आने वाले आदमी की अपन को सूचना निरंतर मिलती रहेगी और आपको पता रहेगा आस पड़ोस में कि कौन आता है कौन नहीं आता, वो खबर आप प्रशासन को, जनप्रतिनिधियों को, अपने आस पड़ोसियों को देते रहेंगे तो अपन इंश्योर कर सकते हैं कि जो बाहर से जो आदमी आता है, जो अफेक्टेड है, उसका इलाज तो कराएं। इसके अलावा अपने यहाँ का कोई भी आदमी उससे इफेक्ट ना हो, ये दोनों चीज़ें अपनी साथ में इंश्योर हो सकती हैं। तो मैं आप लोगों से उम्मीद करूँगा कि आने वाले जो 2 महीने हैं अपने लिए बहुत ही इम्पोर्टेंट है। इसमें मैं आप सबसे हाथ जोड़ के विनम्र विनती करूँगा कि आपका जैसा पिछले 2 महीने से सहयोग रहा हो वैसा सहयोग आपका कंटिन्यूसली बना रहे, ताकि हम इस बीमारी को मिनिमम पे रोक सकें और अपने जुन्नर तालुका को जैसे अभी तक बचाए रखा है वैसे बचाए रखें, ऐसे मैं उम्मीद करता हूँ। लास्ट में मैं ये कहना चाहूँगा कि आज की इस मीटिंग को शांति समिति के नाम से जाना जाता है, लेकिन मैं अपनी तरफ से इसको धन्यवाद देने की मीटिंग के नाम पे भी बोलना चाहूँगा, क्योंकि हमारी तरफ से आज आपको कोई डायरेक्शन देने के लिए है नहीं। डायरेक्शन देने के लिए इसलिए नहीं है क्योंकि आपने ऑलरेडी सारे डायरेक्शंस का फॉलोअप किया है। पिछले 1 महीने में कोई छोटे केस को छोड़ दे तो हमें कहीं से कोई शिकायत नहीं आया कि इस जगह सोशल डिस्टेंसिंग का फॉलोअप नहीं हुआ, उस जगह भीड़ लग गया, ऐसा कोई शिकायत हमारे पास में नहीं है। उसके लिए हमने कुछ अलग से प्रशासन ने प्रयास भी नहीं किया, क्योंकि हमें प्रयास करने की जरूरत नहीं पड़ी। आपके जो खुद के लीडर हैं उन सब लोगों में इतनी समझ, इस बीमारी का जो कितना ज़्यादा गंभीरता है वो समझ आप लोगों में है, उसकी वजह से हमारा काम आसान हो गया। हम बाकी चीज़ों पे अपना कंसंट्रेशन बढ़ा सके। हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर कैसे क्रिएट करना है, कोविड केयर सेंटर कैसे बनाने हैं, अपने चेक पोस्ट कैसे टाइट करने हैं, उन चीज़ों पे हमारा ध्यान जा सका। इसलिए जा सका क्योंकि हमें यहाँ पे सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करने के लिए आप लोगों का इतना सपोर्ट रहा है कि हमारा जो प्रशासन है उसमें लगाने की जरूरत ही नहीं पड़ी। अगले जो 5 दिन है, 25 तारीख को अपना रोज़ा खुलेगा। मैं उम्मीद करता हूँ कि जैसा अभी तक आप लोगों का कोऑपरेशन रहा है आने वाले दिनों में भी वैसा ही रहेगा। कोई 25 तारीख तक नहीं, जब तक इस बीमारी को अपन पूर्णतः अपने देश में काबू नहीं कर लेते
तब तक मैं आप सभी लोगों से विनती करता हूँ कि आप लोग अपना इस तरीके का जो पिछले 2 महीने का जो आपका कोऑपरेशन है उसे कंटिन्यूस रखिए। देखिए आज की तारीख में सबको घाटा हो रहा है, आर्थिक नुकसान हर इंसान को हो रहा है। महामारी का टाइम है, इससे पहले जो पिछली महामारी थी वो 100 साल पहले आई थी 1998 में, उसके बाद में आई है, लेकिन नुकसान हो रहा है, ठीक बात है। अगर जिंदा रहे अपन अपने आस पड़ोस को अपने परिवार को बचा सके तो इस महामारी से अगर पार पा सके तो आर्थिक मंदी तो आदमी का खुद का हाथ है, कभी उसे वापस बना लेता है। तो इसलिए अगर आपको लगता है हमारा नुकसान हो रहा है तो आप हमेशा याद रखिए, अगर अपना परिवार रहेगा, अपना पड़ोस रहेगा तो अपन इस आर्थिक मंदी से बहुत जल्दी आराम से निकल के आ सकते हैं। इतना मनुष्य का बल होता है। तो इसलिए कह के मैं आपका टाइम नहीं लूँगा, आप लोगों का सभी का धन्यवाद देता हूँ। सालवारप्रमाणे या ठिकाणी शांतता कमिटीचं मीटिंगचं आयोजन केलेलं आहे। त्या निमित्तानं पुणे ग्रामीणचे मान्य संदीपजी पाटील साहेब असतील, त्यांचं सर्वप्रथम मी जुन्नर शहरामध्ये शारदा पथविभागामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। तुमचं एवढे व्यस्त सगळे शेड्यूल असताना देखील आपण या ठिकाणी आलात ही कौतुकाची थाप, कारण आम्ही याच्या अनुषंगाने म्हणतो की जुन्नर पोलीस स्टेशनच्या मान्य खन्ना मॅडम असतील, मोहिते साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, मान्य प्रांत साहेब असतील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील, आमचे नगरपालिकेचे उपाध्यक्ष दीपेश सिंह परदेशी, सर्वमान्य लोकप्रतिनिधी असतील, सर्व जबाबदार प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी खूप चांगल्या पद्धतीने जुन्नर शहरामध्ये काम करत आहेत, तालुक्यात काम करत आहेत। जेव्हा आपल्यासारखे वरिष्ठ मंडळी या ठिकाणी येतात तेव्हा नक्कीच काम करायला चांगल्या पद्धतीने असं हुरूप मिळतो। सध्याची परिस्थिती काय आहे, कशी आहे, कशामुळे आहे तुम्हाला सगळ्या मंडळींना माहिती आहे। एका महासत्तेसाठी, सत्तेच्या खुर्चीसाठी चाललेलं सगळं हे मोठं भांडण आहे। एक कुठलातरी देश एक विषय तयार करतो आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ते पडसाद उमटतात। सर्वसामान्य हातावर काम करणारा मजूर असेल किंवा मोठमोठे बिझनेसमॅन असतील, चांगले चांगले वतनदार असतील, पैशावाली मंडळी असतील, सगळी मंडळी हा त्रास या ठिकाणी सहन करत आहेत। जुन्नर शहरात देखील या बाबतीमध्ये मागं नाही, आपण देखील मंडळी रोज या गोष्टीला सामोरं जात आहोत। खऱ्या अर्थाने ईश्वराने जे आपल्याला वागणूक किंवा जे आपल्या दिशा दाखवली समाज व्यवस्थेला ते कुठेतरी भरकटत चाललेले आहे। हा रमजानचा पवित्र महिना आहे। मुस्लिम धर्मियांमध्ये या महिन्याचं खूप आगळं पवित्र असं महत्व आहे। खऱ्या अर्थाने जी शिकवण आहे ती तुम्ही आम्ही सगळ्या मंडळींनी तंतोतंत पालन केली पाहिजे। काळ बदलत गेला, वेळ बदलत गेली, माणसं बदलत गेली। आता मुंबई पुण्यावरून माणूस आला ते सगळ्यांनी संशय नजरेने बघितलं जातं। परिस्थिती फक्त एवढीच आहे की येणं हा गुन्हा नाहीये, परंतु आल्यानंतर आपण घरात राहणं हे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे। सर्वात प्रथम रमजान सणाच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते। सर, मागील 2 महिन्यापासून जे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जो वाढत आहे आणि त्याच्यासाठी जुन्नरवासियांनी जे अनमोल सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर सगळ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन आपण करायला पाहिजे। प्रांत सर असतील किंवा सर आपण असेल, आपण ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सगळ्यांनी अगदी ज्या आम्ही सांगितलेल्या त्या तंतोतंत पालन केलेले आहेत। त्यात मुस्लिम बांधव असतील आणि आपले जुन्नरवासीय पण। तर यामध्ये सुरुवातीपासून जेव्हा भाजीपाल्याचे जे स्क्वेअर आखून देण्यापासून सगळ्या नगरसेवकांचं खूप मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे सर। याच्यात नगराध्यक्ष असतील आणि सीओ मॅडम सुद्धा असतील आणि तहसीलदार साहेब यांच्या सगळ्यांचं मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे सर। जुन्नर तालुका एकमेव तालुका आहे असं वाटतं की जिथे सगळ्या प्रशासनाचं सहकार्याने काम चालू आहे। कधी पण आपण रात्री फोन केला तरी जे काय आमच्या मागण्या असतील किंवा जे काय आम्हाला सांगायचं असेल ते त्वरित मान्य केलं जातं आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी होते। तर SP सरांनी जे काही सूचना केलेल्या आहेत त्या सगळ्यांना सरांनी ज्या सांगितलेल्या त्या आपण त्यांचं पालन करणारच आहे। 65 वर्षावरील जे काय जे बुजुर्ग आहेत ते आता काही घराच्या बाहेर तर काय पडणार नाहीये। तर याचं सगळ्यांनी हे गुणगाठ आपल्या मनाशी बांधून घ्यायची की आपण घराबाहेर पडणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंगच्या संदर्भात तंतोतंत पालन होत आहे। अजून जे काही ट्रॅफिकचा प्रश्न आपल्या जुन्नरमध्ये आहे तर त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी बसून नियोजन केलेलं आहे। त्याप्रमाणे तुम्हाला सूचना देण्यात येतील आणि त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करायची आहे। अजून काही कोणाला
काही सांगायचं असेल किंवा काय ते छोट्या मोठ्या अडचणी असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसला केव्हाही येऊ शकता किंवा पोलीस स्टेशनला सुद्धा जाऊ शकता. तुमच्या फोनवर पण तुमच्या बऱ्याचशा समस्या आम्ही इथे सोडवलेल्या आहेत. SP सरांबद्दल मला सांगायचं आहे की ज्याप्रमाणे आई वडील आपली लहान पोराची काळजी घेतात, अगदी 3-4 वर्षाच्या मुलाची ज्याप्रमाणे आपण काळजी घेतो त्याप्रमाणे सर आमची काळजी घेतात. आम्ही आर्सेनिक टॅबलेट घेतले आहे का, आयुर्वेदिक आमच्यासाठी दिलेले आहे, त्याच्यानंतर आम्ही व्हिटॅमिन C घेतलेलं आहे का किंवा बाकी मल्टीव्हिटॅमिनचे टॅबलेट घेतलेले आहे का, या प्रत्येक कर्मचाऱ्याला आणि प्रत्येक अधिकाऱ्यांना सर विचारतात. त्याचबरोबर जनतेला सुद्धा सर विचारतात की हे तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे का, तुम्ही हे घेतलेलं आहे का. या पद्धतीने बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले याप्रमाणे सर आमच्याशी संपर्क ठेवतात आहे किंवा आम्हाला मार्गदर्शन करतात आहे. त्याचप्रमाणे जुन्नर वासियांबद्दल सरांना एक वेगळी आत्मीयता आहे. सर प्रत्येक वेळेस आम्हाला विचारत असतात जुन्नरचा काही प्रॉब्लेम आहे का, त्यांना काही सांगायचं आहे का, किंवा तुम्ही पण पर्सनली फोन करून सरांना बऱ्याच गोष्टी सांगत असता किंवा माहिती देत असतात. तर सर या जुन्नरवासियांचं खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य आम्हाला मिळत आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचे परत धन्यवाद करते. आणि आजच्या या शांतता समितीच्या बैठकीला माननीय SP सर वेळ काढून आले त्यांचे मी आभार मानते. तसेच SDM सर, तहसीलदार साहेब, CO मॅडम, नगराध्यक्ष साहेब यांचे सुद्धा मी आभार मानते. त्याच पद्धतीने आज महत्त्वाचा आता तुमचा नमाज आहे तर तुम्ही वेळ काढून आले आणि आमच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सरांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करते. यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.